आज आपण खवा न वापरता अगदी मिठाईच्या दुकानात मिळतील असे केशर पेढे घरच्या घरी बनवणार आहोत, तेही अगदी कमी साहित्यामध्ये। हा पेढा इतका सिल्की आणि सॉफ्ट होतो की नवशिके सुद्धा याला बनवू शकतील, इतकी सोपी ही रेसिपी आहे। तुम्हाला मी पूर्ण सविस्तर रेसिपी दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। साहित्यामध्ये मी घेतली आहे 2 वाटी मिल्क पावडर। तुम्ही कुठल्याही ब्रँडचे मिल्क पावडर वापरू शकतात आणि मिल्क पावडर हे कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळते। 1 वाटी मी ते दूध घेतलं आहे। दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे, गरम नाही आहे। इथे मी केशरचं दूध घेतलं आहे 2 चमचे। केशर मी आधीच भिजवून ठेवली होती। इथे साखर घेतली आहे। साखर आपण आपल्या गोडव्यानुसार इथे ॲडजस्ट करणार आहोत, जशी लागेल तशी मी इथे टाकणार आहे। आणि पाव चमचा मी इथे वेलची पावडर घेतली आहे। आता एका बोलमध्ये मी ही सगळी मिल्क पावडर काढून घेतली आहे आणि थोडं थोडं दूध टाकून घेणार आहे मी आणि मिक्स करत जाणार आहे। आता जे राहिलेलं दूध आहे तेही मी इथे ॲड करते आहे। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी झाली आहे, तुम्ही पाहू शकता। लगेचच मी याच्यामध्ये केशरचं दूधही ॲड करते आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। जर आपण हे साहित्य सगळं पॅनमध्ये जर मिक्स केलं गरम पॅनमध्ये तर सगळ्याचे गोळे तयार होतील, त्यामुळे मी आधी इथे एका बोलमध्ये ॲड करून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे। पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये टाकते आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आपल्याला आणि याला सतत ढवळत राहायचं आहे। शक्यतो याच्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरला पाहिजे, जेणेकरून हे मिल्क पावडर खाली चिटकणार नाही। आणि असं मिक्स करत जायचं आहे आपल्याला। जे गुठळे आहेत ते आपल्याला फोडत जायचे आहे लगेचच। जसं मिश्रण गरम होतं तसं हे मिश्रण बघा कसं घट्ट होतं आणि याच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात, त्यामुळे आपल्याला सतत याला मिक्स करायचं आहे आणि अशा गुठळ्या आपल्याला फोडायचे आहे। 2 चमचे मी इथे साखर घातली आहे आणि पाव चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे। मिल्क पावडर ही आधीच गोड असल्यामुळे मी थोडी कमी साखर घातली आहे। 2 चमचे साखर इथे पुरेशी झाली आहे। हे बघा, इथे गोळा तयार व्हायला लागलाय आपल्याला आणि याला सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि याचे जे गुठळे आपल्याला फोडत राहायचे आहे। जोपर्यंत हे मिश्रण हे पॅनचा कडा सोडणार नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे आपल्याला सतत। हे बघा, इथे मिश्रणाने कडा सोडले आहे पॅनच्या। 5 ते 7 मिनिटं लागले मला हे सगळं करण्यासाठी। छान इथे असा गोळा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थंड झाल्यावर हा अजून घट्ट होईल। गॅसची फ्लेम मी इथे बंद केली आहे आणि आता मी याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी। हे बघा, ताटात मी काढून घेतलं आहे आणि असं पसरून ठेवायचं आहे आपल्याला। आणि एका बटर पेपरमध्ये मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही। आणि असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकतात। मी असे गोल आकाराचे पेढे करते आहे। खूप सोपं आहे हे बघा, छोटासा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा तिथे गोळा आणि असं मध्ये फक्त दाबायचं आणि इथे आपला हा पेढा इथे तयार झाला आहे। असेच आपण सगळे पेढे इथे तयार करून घेऊया। हे बघा, इथे सगळे पेढे मी इथे तयार केले आहे। थोडं थोडं केसर मी लावलं आहे वरतून आणि पिस्त्याची काप लावते आहे मी। तुम्ही इथे बदामाची कापही लावू शकतात, पण पिस्त्याच्या कापामुळे खूप छान दिसतात ही पेढे। छान इथे मी चांदीच्या ताटामध्ये इथे सर्व केलं आहे। तुम्हाला एक दाखवते, इथे मी अगदी बाहेरून आणल्यासारखा वाटतो आहे। तोडून दाखवते मी, आतून किती सॉफ्ट असा दिसतो आहे हा पेढा। जर तुमच्या केशरला खूप रंग येत नसेल असा तर थोडा तुम्ही खायचा रंगही टाकू शकतात पिवळा, त्यानेही खूप छान रंग येतो। कोणी पाहून म्हणू शकणार नाही की हे पेढे आपण घरी बनवले आहे। अगदी मिठाईच्या दुकानात बनतात असेच पेढेही दिसतात आहे इथे। तर या राखी पौर्णिमेला बाहेरून पेढे विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने पेढे बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला हे अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे छान छान माझ्या स्वादिष्ट रेसिपी बघायला मिळतील। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।